नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आता महाराष्ट्रातल्या सगळ्यात निवडणुका अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. प्रचारासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी लागलेला आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि आता ते पुन्हा निवडणूक लढवत आहे, तर त्यांचा प्रचार जोरात चालू आहे. मात्र त्यांच्याबरोबर त्यांच्या घटक पक्ष जे आहेत ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने आपापल्या भागांमध्ये आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रचार चालू आहे. RPIचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते परशुराम वाडेकर आपल्याबरोबर आहेत, जे संपूर्ण भागावर या सगळ्या मतदारसंघावर आणि पुण्यात सगळीकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की अंतिम टप्प्यात आता तुम्हाला निवडणूक कशी काय दिसते त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. वाडेकर साहेब नमस्कार. नमस्ते. निवडणुका अगदी 2 दिवस राहिलेत प्रचाराला आणि 4-5 दिवस राहिलेत. 20 तारखेला मतदान आहे. आत्ताच्या टप्प्याला तुम्ही निवडणुकीकडं कसं बघताय? काय परिस्थितीवर निवडणूक येऊन थांबलेली? सध्या निवडणुकीचं शेवटच्या 2 दिवसाचा प्रचार राहिलेला आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी उडलेली आहे. यामध्ये यावेळीची निवडणूक ही जरा वेगळ्या पद्धतीने होताना दिसते. त्यामुळं यावेळेस लोक पक्ष म्हणून मतदान देणार नाही, तर लोक एक व्यक्ती म्हणून, काम करणारा व्यक्ती म्हणून, तो व्यक्ती आमदार म्हणून त्यांनी विकासाची कामं केली आहेत, त्यांनी नागरिकाचा त्याचा संपर्क कसा आहे, तो काय करतो, त्याचा कामधंदा काय आहे, त्याचं बोलणं कसं आहे, हा सगळा विषय यावेळेस येऊन थांबलेला आहे. आणि म्हणून पक्षाच्या नावावर मतदान होईल, परंतु व्यक्ती म्हणून लोक यावेळेस नागरिक मतदान करणार आहेत. तर यामध्ये आमच्याकडं उदाहरणार्थ शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे की हे गेले 5 वर्ष सर्व धर्मियांबरोबर अत्यंत विनम्रपणे राहतात, त्यांची कामं करतात, सगळ्यांशी भेटतात, त्यांचा विनम्र स्वभाव, कधी कोणाशी उद्धट बोलत नाही आहे, कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडक नाही. केंद्रात काय चाललं आहे, राज्यात काय काढलं आहे, काही नाही. इथं आपल्याला नागरिकांचं काम करायचं आहे आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा असा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळं मुस्लिम समाज मध्यंतरी परवा मस्जिदमध्ये त्यांना बोलून त्यांचा सत्कार झाला. तर ही एक चांगली गोष्ट होते की सर्व धर्मीय त्यांना मतदान करणार. म्हणून यावेळीची निवडणूक संबंध महाराष्ट्रामध्ये जे जे आमदार असतील, जे जे उमेदवार असतील, त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जर चांगलं काम केलं असेल तर नागरिक यावेळेस व्यक्ती म्हणून त्यांना मतदान करणार आहे. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण नेते आहात, ते बघताय. राज्यात RPI म्हणून काय वाटतंय तुम्हाला की कशा पद्धतीची हे राहील? एक तर रिपब्लिकन पक्षाने आठवले साहेबांनी काही जागा भाजपकडं मागितल्या होत्या. मी स्वतः पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून गेल्या निवडणूक लढलो होतो. यावेळेस जागा मागितली होती, परंतु ती जागा मिळाली नाही. पण मी शेवटच्या क्षणापर्यंत ती जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले. आणि मग महाराष्ट्रामध्ये आता आठवले साहेबांनी प्रयत्न केले, पण शेवटी जागा मिळाली नाही. म्हणून आम्ही काय आता नाराज होऊन बसलो नाही की या ठिकाणी नाही मिळाले, ठीक आहे. परत आम्ही महायुतीच्या कामाला सुरुवात केली. आठवले साहेबांनी देखील तशा पद्धतीचे निर्णय घेतले आणि आज आम्ही रिपब्लिकन पक्ष म्हणून महायुतीचं काम करतो. शिवाजीनगरमध्ये RPI किती काम करतं कार्यकर्ते? कारण की आता तुम्ही आता विलीन झालं. सुरुवातीला म्हणलं होतं तर कसं होतं, थोडंसं दुरावा होता, भाजपला मतदान करायचं का नाही, लोकांच्या मनात थोड्या शंका होत्या. परंतु आता एक समाज म्हणून, RPI चळवळीतले लोक म्हणून कितपत भाजपला जोडलेत आणि कितपत त्यांच्या संपर्कात आहे? एक तर सिद्धार्थ शिरोळे हे भाजपचे म्हणून नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे एक तर ऋणानुबंध संबंध जुडले. माझ्या तर कुटुंबाचं त्यांचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. माझी मिसेस उपमहापौर सुनीता वाडेकर ह्या त्यांच्याबरोबर सातत्याने काम करतात. परंतु शिवाजीनगर मतदारसंघामधला आमदार हा माणूस म्हणून खूप चांगला आहे. म्हणून मी मागेशी म्हणल्याप्रमाणे की यावेळेचं मतदान हे माणूस म्हणून, एक चांगला माणूस म्हणून होणार आहे. कारण की काय आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या सकाळी भाजपमध्ये असतात तर संध्याकाळी काँग्रेसमध्ये जातात, संध्याकाळी काँग्रेसमध्ये असतात तर सकाळी भाजपमध्ये जातात. तर हे जे पक्षाचा आदला बदल आहे हे कुठल्याही क्षणी करतात. त्यामुळं
कोण सेक्युलर आणि कोण जातीवादी हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळं सत्ता आल्यानंतर कुठले आमदार कोणाच्या मांडीवर जाऊन बसतील त्याचाही थानपत्ता नाही. सत्ता आल्यानंतर कोण मुख्यमंत्री होईल आणि कोण कोणाला पाठिंबा देईल त्याचाही थानपत्ता नाही. त्यामुळं पक्षांतर करणारे हे जे एका रात्रीत असे जे लोक आता एका दिवसात सेक्युलर होतात, एका दिवसामध्ये लगेच दुसऱ्या जातीवादी पक्षात जातात अशी चर्चा करतात, असलं काही नाही आहे. आता नागरिकांनी चांगला आमदार, काम करणाऱ्या आमदाराला आपण मतदान द्यावं एवढी माझी विनंती असणार आहे. महायुतीच्या आमदाराला मतदान कराच, परंतु चांगला आमदार असतील त्यालाही मतदान आपण केलं पाहिजे. आणि ह्यावेळेस तसाच एक वातावरण मतदारामध्ये झालेलं दिसतंय. लोकसभेची निवडणूक 6 महिन्यापूर्वी झालेली होती आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने की ॲक्च्युअल राहुल गांधींनी संविधान हा विषय एकदम जोर पकडला होता की 400 पार जाएंगे तो संविधान खतरे में आ जाएगा, संविधान इनको बदलना है, अशा ज्या चर्चा चाललेल्या होत्या त्यावेळेस पण तुम्ही उत्तर दिलं होतं. परंतु आत्ता ह्या विधानसभेला संविधान हा विषय आहे का सध्या? हे पहा, लोकसभेला जो संविधानाचा निगेटिव्ह काँग्रेसने पसरवला होता, आता तो निगेटिव्ह विधानसभेमध्ये चालणार नाही, तो विषय संपलेला आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या मतदारांनी देखील तो विषय बाजूला टाकलेला आहे, कारण हे फेक निगेटिव्ह होतं. कारण काँग्रेसवाल्यांनी गेले अनेक वर्ष या देशामध्ये त्यांनी राज्य केलेलं आहे. त्यांच्याकडं जबाबदारी सगळ्या संविधानाच्या राबवण्याची होती, त्यात ते कमी पडले. खरं म्हणजे या देशाचा पंतप्रधान एक मागासवर्गीय माणूस आहे, तो संविधानामुळं तिथं पंतप्रधान आहे हे त्या माणसाला जाणीव आहे. मोदी हे ओबीसी मधून मागासवर्गीय समाजातून जातात, ते संविधानामुळे त्या ठिकाणी खासदार होतात, पंतप्रधान होतात, त्यांना त्यांची जाणीव आहे. आणि महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या असंख्य खासदाराला, आमदाराला, नगरसेवकांना, ग्रामपंचायत सदस्यांना माहिती आहे की संविधानामुळं आपल्याला संधी प्राप्त होते. गरीब समाजातला, छोट्या छोट्या तबक्यातला माणूस, सर्व माणूस हा निवडून जातो, त्याला संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारामुळं निवडून जातात. त्यामुळं लोकसभेचं निगेटिव्ह या विधानसभेमध्ये चालणार नाही, संविधान विषय हा राहणार नाही. काँग्रेसनी हे फेकबाजी बंद करावी की असं करणार आहे. म्हणून यावेळेस संविधानाच्या मुद्द्यावर मतदान होणार नाही, तर चांगला आमदार, चांगला माणूस म्हणूनच यावेळेचं मतदान होणार आहे. आता संविधान हा विषय लोकसभेला होता, तो त्यांना माहिती पडलं की हा विषय आता चालणार नाही. आता त्यांनी नवीन चालू केलंय की जर समजा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं तर हे सरकार आरक्षण काढून टाकणार आहे, जेवढे पण आरक्षण आहे ते रद्द करण्यात येणार आहे. फडणवीस जे आहेत किंवा फडणवीसांचा विचार आहे की आरक्षण रद्द करावं, असं आता एक चर्चा ते सुरू करतायत. त्याबद्दल काय सांगाल? एक तर असलं आरक्षण रद्द करण्याचा कोणाला अधिकार नाही. कोणाच्या बापाचा बाप आला तरी ते आरक्षण होणार नाही, आणि कोणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदली होणार नाही. संविधानाचा अमृत महोत्सव सध्या सुरू आहे. राज्य सरकारने, केंद्र सरकारने संविधानाचा अमृत महोत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरं करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाने देखील संविधानाच्या संदर्भातल्या भूमिका आता अमृत महोत्सव जोरात करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं आरक्षण हे असलं बदली होणार नाही आहे. हा अधिकार ना राज्याला आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा असला अधिकार नाही आहे. तर हा निगेटिव्ह खोटा आहे आणि असल्या खोट्या प्रचाराला कुणी बळी पडू नये, हे आमचं अत्यंत नम्रतेची विनंती आहे मतदाराला. आता राज्य सरकारची सगळ्यात महत्त्वाचा विषय लाडकी बहीण योजना. आता गोरगरिबांसाठी, आता तसं पाहिलं तर झोपडपट्टीत राहणाऱ्या, हातावर काम करणाऱ्या, धुणं भांडी काम करणाऱ्या, भाजीपाला विकणाऱ्या, ज्या पथारीवर काम करतात, अशा महिलांना हे लाडकी बहीण योजनेतनं सरकारने आता 1,500 रुपये देण्याचं सुरू केलेलं आहे. मात्र ही योजना सुद्धा बंद करावी आणि ह्याच्या विरोधात सुद्धा एक नेरेटिव्ह सेट केला जातोय. पैसे कुठनं आणतंय सरकार, काय कुठनं आणतंय? तुमची भूमिका काय आहे लाडकी बहीण योजनेबद्दल? एक तर ह्यावेळेची दिवाळी लाडक्या बहिणीची खूप जोरात झाली. जेव्हा ही योजना जाहीर झाली त्यावेळेस लोकांना वाटलं अरे फेक आहे. काँग्रेसवालेच बोंबलत होते की हे कुठून पैसे देणार, हे देणार नाही, येडे बनवतात नाही का, महिलांना फसवतात वगैरे वगैरे. ज्यावेळेस महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे देखील पैसे गेले म्हणजे आणि सगळे त्यांना हप्ते मिळाले आणि ही दिवाळी या महाराष्ट्रातल्या महिलांची खूप जोरात झाली.
आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणीला आदरणीय शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं, फडणवीसांनी आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचं ह्याने सगळ्यांनी स्वागत केले. आणि लाडक्या बहिणीचा इफेक्ट 100% होणार आहे. जर होणार नसतं तर मग ज्या योजनेला विरोध करणारे काँग्रेस हे मुंबईमध्ये येऊन आदरणीय राहुल गांधी आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आम्ही 3,000 देणार अशा पद्धतीच्या घोषणा करतात. हे आणि आता बोर्ड बी लागल्या शहरात की आमची सत्ता आली तर 3,000 देणार. अरे बाबांनो, जेव्हा या ठिकाणी महायुतीने हे जाहीर केल्यानंतर तुम्ही तर ते फेक म्हणत होता, खोटं म्हणत होता, लोकांना सांगत होता यांच्या नादाला लागू नका. पण आता तेच लोक हे आम्ही 3,000 देणार आणि अशा पद्धतीचं ते बोर्ड लावतात. तर ही खरं म्हणजे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. तसं त्यांना कळून चुकलं आहे की हे महिलांना दिलेल्या योजनांचा आता महायुतीला फायदा होतो आहे. त्यावेळेस त्यांनी आता स्वतःसुद्धा त्यांनी आता सुरू केलं आहे. ते खरं नाही आहे. त्यांची ते उलट काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीची फेक जाहिरात सुरू आहे. ते होणार नाही, नाही का. आणि म्हणून माझी विनंती आहे की मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबाला, देवेंद्रजीला, रामदासजी आठवले साहेबांना, अजितदादा पवाराला की या ठिकाणी महिलांना सक्षम करणं खूप गरजेचं आहे. की तुम्ही त्यांना लाडकी योजनेतून पैसे देता, ठीक आहे, परंतु त्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, एज्युकेशनवर खर्च केला पाहिजे. या देशामध्ये हॉस्पिटॅलिटी जे आहे तर केंद्राच्या योजना सगळ्या, पण सगळे हॉस्पिटल चांगले झाले पाहिजे, आरोग्याच्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. आता शिंदे साहेबांनी योजना जाहीर केल्यात, पण या पद्धतीने जर केलं तर अजून आम्हाला खूप बरं वाटेल. आणि म्हणून यावेळच्या लाडक्या बहिणी ह्या नक्की शिंदेसाहेब, फडणवीस साहेबांनी अजितदादा पवाराच्या उमेदवाराला मदत करते. तुम्हाला असं म्हणायचं, ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही देताय परंतु त्या महिलांना प्रशिक्षित करा, ट्रेनिंग द्या आणि मग त्यांना अशी योजना आणण्याची गरज नाही, ते स्वतःच कमवतील. तोपर्यंत हे पैसे दिले तर काय हरकत नाही. नाही, आता सगळे पैसे द्यायला तयार, प्रत्येक जण आमची सत्ता आली तर देणार, परंतु लॉंग टाइम यांना त्यांना त्यांच्या पायावर उभा केलं पाहिजे. त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये त्यांना त्यांच्या पायावर उभा करणं, लघु उद्योग देणं, त्यांना घरामध्ये काम देणं, अशा काहीतरी योजना सुरू कराव्यात ज्याच्यातून त्यांना 4 पैसे उपलब्ध होतील, घरात बसून त्यांना उपलब्ध. चायनामध्ये जसं प्रत्येक महिला काम करते तसं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलेच्या हाताला जर काम दिलं तर नक्की ते काम करतील. तशा पद्धतीच्या योजना त्यांनी जाहीर कराव्यात, तशा पद्धतीने त्यांना काम द्यावं, त्यांना सक्षम केलं पाहिजे. शेवटचा विषय, शेवटच्या टप्प्यात आपण आलो. आंबेडकरी चळवळीतली जनता म्हणजे जे RPIची जनता आहे त्यांना मतदानाविषयी, खास करून पुणे तर महाराष्ट्रातलं आहेतच, परंतु शिवाजीनगरसाठी आणि ह्या लाडक्या बहिणींसाठी तुम्ही काय संदेश द्याल? शिवाजीनगर मतदारसंघातल्या सगळ्या मी मतदाराला विनंती करेल की सिद्धार्थ शिरोळे हे खूप चांगले आमदार आहेत. व्यक्ती म्हणून एक चांगला माणूस, स्वभावाने चांगला आहे आणि एक अशा माणसाला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं ही कळकळीची नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो. आणि आंबेडकरी चळवळीतील संबंध महाराष्ट्रामध्ये खूप चळवळीची सध्या वाट लागल्यागत झालेली आहे की सगळे गट, सगळे तट, आणि पूर्वी जो मी पॅन्थरमध्ये काम करायचो, एक संघटना असायची, एक मुवमेंट असायची, अशी तशी परिस्थिती राहिलेली नाही. खूप नाराजगी वाटते की सगळे शकले पडलेले आहेत, सगळे वेगवेगळ्या अंगाने काम करतात. त्यामुळं त्याच्यावर न बोललेलं बरं. फक्त एवढंच सांगेल की आपापल्या मतदारसंघामध्ये आपण जो आमदार आपलं काम करतो, जो आमदार स्वभावाने चांगला आहे, जो सगळ्याला सोबत घेऊन जातो, तो विकासाबद्दल होतो, जो विकासाचं काम करेल त्याला मत मिळेल. जो विकासाचं कामच करणार नाही, फक्त पक्षाच्या नावाने मतं द्या असं जर म्हणणं असेल तर नागरिक मतदान देणार नाही. यावेळेचा मतदार हा संविधानावर नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर, आणि तो त्या शहरामध्ये, त्या वस्तीमध्ये तो भांडणं लावतो का, तो जातीवादी बोलतो का, तो दंगलीमध्ये सहभागी आहे का, तो भाषणं तिखट करतो का, मग अशा माणसाला मतदान द्यायचं का.
तर हे सगळे मुद्दे पुढे येणार आहे. म्हणून संविधानाचा मुद्दा येणार नाही आहे किंवा आरक्षणाचा मुद्दा येणार नाही, डेव्हलपमेंटचा मुद्दा येईल की आपल्या शहरातल्या आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांचं हित जो बघेल तोच यावेळेस निवडून जाईल आणि त्याच अशा आमदाराला लोक मतदान करतील आणि अशाच आमदारांना मतदान करावं ही माझी नम्रतेची विनंती आहे. मित्रांनो, हे होते परशुराम वाडेकर, जे महायुतीतील घटक पक्षातील एक प्रमुख घटक पक्ष जो आहे त्याचे नेते, जे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र बघतायत. शिवाजीनगरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ते काम करतात. त्यांची खूप मोठी चळवळ आहे आणि त्यांच्या मिसेस ज्या उपमहापौर सुनीता वाडेकर ह्या सिद्धार्थ शिरोळेंबरोबर कांद्याला कांदा लावून संपूर्ण मतदारसंघ सुद्धा त्या पिंजून काढत आहेत. वाडेकर साहेब, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिलीत, तुमचे विचार मांडलेत, तुमच्या लोकांपर्यंत, सर्वच मतदारांपर्यंत तुम्ही तुमचे विचार मांडलेत, आवाहन केलंय. मी पुन्हा एकदा माने साहेबांच्या चॅनलमधून सांगतो, 100% मतदान करा. सकाळ उठल्या उठल्या मतदान करा. 100% शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मतदान झालं पाहिजे. संबंध महाराष्ट्रामध्ये नागरिकांनी आपल्या मताचा अधिकार 100% करावा ही कळकळीची नम्रतेची विनंती. मतदान करा, नक्की करा. वाडेकर साहेब, धन्यवाद. थँक्यू.